आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। अपक्ष आमदार बच्चू कडू आता महायुतीची साथ सोडणार का अशा चर्चांना सध्या उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंचा आज भव्य मोर्चा निघणार आहे। बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडून तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या सध्या चर्चा रंगू लागल्यात। कोणत्या कारणासाठी या ठिकाणी मोर्चा आणि काय नियोजन आहे? आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या आमच्या बच्चू कडू यांच्या वतीने आपल्या शेतकऱ्यांसाठी हा मेळावा औरंगाबादला घेतलेला आहे। तर महाराष्ट्रातून ह्या मेळाव्याला सगळ्यांनी उपस्थितीत राहावा आणि मेळावा सगळ्या शांततेत पार पाडावा एवढीच माझी विनंती। प्रहार जनशक्ती पक्षाचा, प्रहार जनशक्ती पक्षाचा वंदे मातरम, वंदे मातरम। आपण या ठिकाणी पाहिले की कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह आहे। या ठिकाणी काही पदाधिकारी बी आहेत। काय नियोजन आहे आज मोर्चाचं? किती या ठिकाणी कार्यकर्ते जिल्ह्यातून आणि तालुक्यातून जात आहेत? आज आपण आपल्या कर्जत तालुक्यातून कमीत कमी एक 100 गाडी आपण कर्जत तालुक्यातून घेऊन जात आहोत। तर बच्चूभाऊंचा हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत। या मोर्चामध्ये खास करून दिव्यांग असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, या सर्वांच्या भावना घेऊन बच्चूभाऊ आपल्या सर्वांसाठी लढत आहेत। स्वामीनाथन कायदा, त्यानंतर दिव्यांगांना 6000 रुपये पेन्शन, अशा सगळे मुद्दे घेऊन बच्चूभाऊ या ठिकाणी हा मोर्चा भव्य दिव्य असा मोर्चा काढत आहात। काल मोर्चाला परवानगी नाकारली प्रशासनाने, पण भाऊंनी सांगितलं की आमच्या पद्धतीने आम्ही मोर्चा यशस्वी करून दाखवू। त्याच प्रकारे आम्ही आमच्या कर्जत तालुक्यातून देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गाड्या घेऊन जात आहोत। सर्व कार्यकर्त्यांसह आम्ही हा मोर्चा एकदम यशस्वीरित्या पार करत आहोत। प्रहार जनशक्ती पक्षाचा भारत माता की जय, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। आपण या ठिकाणी पाहिले की प्रहार जनशक्तीचा जो मोर्चा आहे, या मोर्चाला या ठिकाणी सरकारने परवानगी नाकारली तरी देखील शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणामध्ये करून स्वबळावर हा मोर्चा सरकारच्या विरोधात असू द्या, परंतु शेतकऱ्यांच्या आणि आपण या ठिकाणी दिव्यांगाच्या प्रश्नावर आम्ही काढणारच असा निर्धार या ठिकाणी केल्याचं पाहावयास मिळतं। गणेश जेवरे, कर्जत, अहमदनगर। पुढची बातमी पाहूया।